पोरांनो, दंगलीच्या आणि मोर्चांच्या भानगडीत पडू नका. गरिबांचे पोरं आत जातात आणि मोठ्यांचे बाहेरच राहतात. तुमचा वापर फक्त यूज अँड थ्रो म्हणून होतो, असं परखड मत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी व्यक्त केलं आहे. तरुणांसह शेतकऱ्यांच्या पोरांना उद्देशून त्यांनी तळमळीचं आवाहन केलं आणि 10वी-12वीच्या परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांचं लक्ष मोबाईलमध्ये अडकलं असल्याचं सांगत परीक्षा काळात राज्यातील सर्व शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यासोबतच मुलींविषयी केलेल्या वादग्रस्त विधानातून त्यांनी थेट खुलं चॅलेंज देखील दिलं आहे. आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्याकरता कशाला बंद करायचे म्हणून लावून झाल्या. असा माणूस नाही लागत त्याला मला शिवी दिलेली. आणि माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहेत. मी फक्त खरं बोलतो आणि दुसरी गोष्ट, मी जे बोलतो ते नेमकं घरात आणि माझ्या बोकांनी बसत. याच्यातलं वाक्य खोटं होत नाही. आणि महाकार्यक्रम झाल्याशिवाय मी बोलत होतो मजूर गाडी होईल, मी बोलत होतो मजूर बागायतदाराला येताना पैसे दिले, मी बोलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली, मी बोलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधला ते कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल वेळ आणि मी बोलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये भेटाले. मी बोलत होतो कमी बुद्धीचे माणसं गाव कारभारी होते. निम्म्या ग्रामपंचायत सदस्याला सही येत नाही. मुलींचा अभ्यास करा. कोणती मुलगी प्रेम करताना इनवर्ड ब्रिलियंट मुलावर कधी प्रेम करीत नाही, कधीच नाही. असं जगात घडणारच नाही. का पोरगी हुशार पोराच्या नादी लागली, लागणारच नाही. पोरगी दरिद्रीच पोरावर प्रेम करणार. दरिद्री म्हणजे एकदम भंगरी, इरीवरच्या मुठी चोरीतो, लोकांच्या किबली चोरीतो, मोटरसायकलचे पार्टच खोलून विकितो आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काही नट बाटी खरंय का खोटं. म्हणून विश्वामध्ये एखादी मुलगी एखाद्या दरिद्री मुलाबरोबर जर पळून गेली तर ती आयुष्यात कधी सुखी होत नाही. आणि सुखी जर झाली असेल एखादी तर तिने मला सांगायचं महाराज मी सुखी आहे, 6 महिने तुझ्या घरी मांडेल असेल. असं घडू शकत नाही. आई बापाचा तळतळाट घेऊन जर मुली सुखी होत असत्या तर ज्ञानोबरायची ओवी फुटी ठरली असती. सकळ तीर्थाची येत जिनं आईच्या डोळ्यात पाणी आणलं आणि जिनं बापाची मान खाली केली ती मुलगी भविष्यात सुखी होऊ शकत नाही. तुमचं काय? तिला पैसा मिळेल तो भाग वेगळा, तिला मान मिळेल तोही भाग वेगळा, पण समाधान नावाची गोष्ट मिळू शकत नाही. काही झालं तर आई बापा हे दैवत आहे. हसण्यावारी निवडं काही कीर्तन हे जमणार कीर्तन आहे. कधी मुलगी दरिद्री मुलाबरोबर पळून जाते आणि बाप जेव्हा रडतो तुम्हाला माहिती नाही पोरीनो, एक मुलीचा पाय जर आयुष्यात तिरपा पडला तर मुलगी जर मूर्ख मुलाच्या नादी लागली ती तिचा बाप 10 वर्ष आपोआप लवकर मरतो. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून निकाली झाले. संस्था चालकांनी सुद्धा काही नियम केले पाहिजे. मी स्वतः शाळा चालवणारा माणूस आहे. शैक्षणिक कालावधीमध्ये विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल बंदच ठेवले पाहिजे तरच पिढी वाचेल. तुमचं काय मत आहे? 10 तारखेला 12वीचा पेपर आहे आता आणि 20 तारखेला 10वीचा पेपर आहे. सुरू झालंय प्रॅक्टिकल परीक्षा. 12वीच्या तर झाल्या. एक 5 मिनिटं सुद्धा पोर अभ्यास करत नाही. तुमचं काय मत आहे?